सातपूर परिसरात धोकादायक झाडांच्या फांद्या कोसळण्याच्या घटना सातत्यानं घडत आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झालाय. कालच शिवाजीनगर कार्बन नाका परिसरात एका रिक्षावर भलं मोठं झाड कोसळून नुकसान झालंय. त्यानंतर अवघ्या 24 तासात पुन्हा अशीच घटना घडल्यानं प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय. सातपूर कॉलनीतील पपया नर्सरी जवळील समर्थ हेअर कटिंग सलून समोर तुषार पवार यांनी त्यांची MH15 FP 5886 क्रमांकाची मोटरसायकल उभी केली होती. यावेळी अचानक झाडाच्या 2 मोठ्या फांद्या मोटरसायकलवर कोसळल्या. या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोटरसायकलचं किरकोळ नुकसान झालंय. घटनेनंतर तुषार पवार यांनी संबंधित प्रशासन आणि स्थानिक नगरसेवकांकडे धोकादायक झाडांच्या फांद्यांची तातडीनं छाटणी करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. काल रिक्षावर झाड कोसळलं, आज मोटरसायकलवर फांद्या पडल्या. आता प्रशासनाला जाग येणार कधी? एखाद्या नागरिकाचा जीव गेल्यानंतर कारवाई होणार का? असा संतप्त सवाल परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी तातडीनं धोकादायक झाडांची पाहणी करून छाटणी करण्यात यावी अशी मागणी जोर धरतीये. संविधान न्यूज, नाशिक. काय नाव आपलं? तुषार नंबर पवार. काय नेमकं काय झालं, काय सांगाल? फांदी पडलेली आहे, ती माझ्याच गाडीवर पडलेली आहे. पण ह्या एरियात सर्व झाडं वाढलेले आहे. तर नगरसेवकांनी येऊन आणि गाडीचं काही नुकसान झालंय का? थोडंसं टाकी डॅमेज झालेली आहे.